चेअरमन साहेब, काय सांगाल? काल हायकोर्टामध्ये श्रीराम कारखान्याची तारीख होती. हायकोर्टाने काय निर्णय दिलेत? नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब शेंडे, चेअरमन श्रीराम कारखाना पलटण. आत्ता जो आपण प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या अगोदर एक दोन वाक्य सांगतो. कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे, सुरुवातीला 5/5/26ला श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विषयी हायकोर्टाने आम्हाला निर्देश दिले आणि त्या निर्देशानुसार आम्ही विशेष सर्वसभा घेऊन हे संपूर्ण प्रस्ताव शुगर कमिशनर मंत्री समितीपर्यंत पाठवले. परंतु काही कारणास्तव त्यांनी हे प्रस्ताव आम्हाला होय किंवा नाही ह्याविषयी काहीच निर्देश दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव परत हायकोर्टात जावं लागलं. आम्ही हायकोर्टामध्ये माननीय मुख्यमंत्र्याच्या विरोधात कुठंही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केलेलं नाही. फक्त आम्ही कोर्टाला विनंती केली की आमचा जो निर्णय आहे तो मंत्री समितीनं ताबडतोब द्यावा. त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये तारीख दाखल केली, रिट पिटिशन दाखल केलं आणि त्या रिट पिटिशनचा निकाल लागला. त्या रिट पिटिशनमध्ये कोर्टाने आम्हाला निर्देश दिले, आम्हाला म्हणण्यापेक्षा मंत्री समितीला निर्देश दिलेले आहेत की हा निर्णय त्वरित लवकरात लवकर आणि पॉझिटिव्ह निर्णय द्यावा, अशी एक 6 आठवड्याची मुदत दिलेली आहे. परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय मंत्री समिती असेल, बाबासाहेब पाटील असतील, मुख्यमंत्री असतील किंवा शुगर कमिशनर असतील, या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की हा कारखाना कसल्याही परिस्थितीमध्ये चालू झाला पाहिजे. याचं कारण असं आहे की या कारखान्यावर बरेच कामगार असतील, सभासद असतील किंवा पलटण तालुक्याचं आर्थिक संपूर्ण नाडी ह्या कारखाना अवलंबून आहे. त्यामुळं हा कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून मी संपूर्ण फलटण तालुक्यातील सभासद वतीनं आपल्या मंत्री महोदयांना, मंत्री समितीचे बाबासाहेब पाटील आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत, शुगर कमिशनर यांना विनंती करतो की आपण याच्यावर गांभीर्याने पॉझिटिव्ह विचार करून आम्हाला निर्णय द्यावा. धन्यवाद.